मंडळी मैत्रिणींनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनेलवर नातं मैत्रीचं. आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली. तर मग स्टार्ट करूया आता एपिसोड. ऐश्वर्याच्या बेडरूममध्ये लता, सारंग आणि ऐश्वर्या असतात. सारंग खाली बसलेला असतो आणि लता बेडवर असते आणि सारंग तिचे पाय चेपत असतो. सारंग तिला म्हणतो, काय लताताई, कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? ऐश्वर्या बाजूला फेऱ्या मारत असते आणि लता त्याच्या पाठीत थपाटा घालून म्हणते, अरे चेप रे, काय पाय चेपतोय की कणिक मळतोय? खरंच थकले रे बाबा मी नाटक करून. लता म्हणते त्याला, खरंच सिनेमामध्ये नाटक करताना काही वाटत नाही, पण खऱ्या आयुष्यात जेव्हा अशा घटना घडतात ना तेव्हा प्रचंड ताण येतो. त्यावर ऐश्वर्या म्हणते, लताबाई इतका लोड नका घेऊ तुम्ही. कलाकारांना कसं एकदम मस्त राहायचं. उलट आमच्या घरात जे चालू आहे ना त्याचं तुम्ही नीट ऑब्झर्वेशन करा. म्हणजे कसं, तुम्हाला ते पुढच्या सिरियलला कामी येईल ना. आणि त्यावर लता म्हणते, ते सगळं ठीक आहे, पण माझ्या ॲडव्हान्सचं काय? मला 1 लाख द्यायचे कबूल केले होतेत ना, 1 रुपया सुद्धा दिला नाही. सारंग म्हणतो, हो हो देऊ ना आम्ही देऊ. आणि त्यावर लता त्याची नकल करत म्हणते, हां देऊ आम्ही देऊ. कधी देणार आहे? आल्यापासून नुसतं देणार देणार असंच लावलंय. एक लक्षात ठेवा, कलाकार आहे मी, हलक्यात घेऊ नका हां मला. आणि त्यावर सारंग म्हणतो, ताई जरा हळू बोला ना. त्यावर लता ओरडून म्हणते, काय हळू बोला हळू बोला? माझे जर पैसे दिले नाहीत ना तर मी सगळ्याला जाऊन सांगेल मी कोण आहे ते. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, मी ते वेळच येऊ देणार नाही. म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे ना घरचं माहोल किती गरम आहे. आणि ह्या सिच्युएशनमध्ये आम्ही जर तुम्हाला तुमचे पैसे दिले आणि जानकीने तुमच्या सामानाची झडती घेतली आणि त्याच्यामध्ये पैसे सापडले तर मग झालं, लटकलो आपण सगळे. आणि त्यावर सारंग म्हणतो, हो. आणि ही टुकू दोघांच्या तोंडाकडे पाहते. म्हणून मी तुम्हाला सांगते की जरा थांबा, तुम्हाला तुमचे पैसे वेळेत मिळतील, ओके? नंतर ऐश्वर्या म्हणते, आता उशीर झाला, जाऊन झोपा तुम्ही. कलाकाराने कसं वेळेत झोपायचं, वेळेत उठायचं. नाही असं झालं तर डार्क सर्कल येतील ना. डाएट बरोबर झालं पाहिजे. अगोदरच किती सुंदर दिसताय तुम्ही, चेहरा पूर्ण खराब होऊन जाईल. चला चला म्हणून तिच्या हाताला धरते आणि बाहेर काढते. आणि सारंग गुड नाईट म्हणतो. ती गेल्यावर सारंग ऐश्वर्याला म्हणतो, अहो ऐश्वर्या, ही बाई तर आपल्याच डोक्यावर बसायला लागली. हिच्या ॲडव्हान्सचं काहीतरी करावं लागेल. त्यावर ऐश्वर्या म्हणते, नाही हो, कुठेही नाही जाणार ती. आणि सारंग म्हणतो, ती काय म्हणेल ऐकलं ना तुम्ही? मानसिक त्रास होतोय म्हणे तिला. पैसे नाही दिले तर घर सोडून जाईन असंही म्हणाली. त्यावर ऐश्वर्या म्हणते, इथं तिला फुकट राहायला मिळतंय, चांगलं चांगलं खायला मिळतंय, घरच्यावरती हुकूम गाजवायला मिळतोय, त्यामुळे ना तिला आतून मज्जा येत असणार आहे, कुठे नाही जाणार ते. सारंग म्हणतो, पण तिला द्यायच्या पैशाचं काय? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, तशी तर मी लवकरच सोय करणार आहे सुमित्रा आईकडून. काय ना सारंग, सध्या आई आपल्या बाजूने आहेत आणि विशेष म्हणजे जानकीच्या विरोधात आहेत. सारंग म्हणतो, अरे वा, म्हणजे लवकरच सगळी सत्ता आपल्या हातात येणार ना? ऐश्वर्या म्हणते, हो थांबा थांबा, लगेच इतके खुश नका हो, अजून बरीच कामं बाकी आहेत. सत्ता तर हातात येणारच आहे, पण मला आधी त्या जानकीचा सगळा सपोर्ट काढून घ्यायचा आहे. तिची ताकद म्हणजे तिची सगळी माणसं आहेत ना, मला तिच्यापासून सगळी माणसं तोडायची आहेत. आता तर फक्त आई दुरावल्यात, आता वेळ आहे ऋषिकेशची. जेव्हा तिचा नवरा तिच्या बाजूने उभा राहणार नाही ना तेव्हा ती खऱ्या अर्थाने तुटेल. नाही तिच्याच गोकुळात तिला वनवास घडवला ना तर नावाची ऐश्वर्या नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी किचनमध्ये काम करत असते, पण तिचं लक्ष त्या स्वयंपाकामध्ये नसतं. तिला आठवतं आई म्हणलेलं की या घरामध्ये तू अनाथ नाहीस हां, मी अनाथ झाले. ऋषिकेशने बोललेलं आठवतं, जानकी ती बाई माझी आई असू शकते गं. आणि जानकीला म्हणजे असं स्वप्न असतं की भास असतो, काही समजलं नाही. आणि ती अशी स्वतःला एका अंधाऱ्या रूममध्ये पाहते आणि ऋषिकेश तिला म्हणतो, ती घरात आलेली बाई माझी खरी आई आहे, हे कसं सिद्ध करणार आहेस तू? आणि लता म्हणते, माझ्या खऱ्यापणावर प्रश्न उठतायत जानकी. सुमित्रा आई म्हणते, काल आलेल्या बाईवर विश्वास ठेवून तू माझा विश्वासघात करतेस? आणि ऐश्वर्या म्हणते, माझा हा नवा खेळ तुझ्या लक्षातच येणार नाही जानकी, अडकली आहेस तू आणि यातून तुझी सुटका नाही. ऐश्वर्या असं म्हणते आणि काडी पेटून खाली टाकते तर जानकीच्या भोवती गोल असं रिंगण तयार होतं आणि इकडे जानकीला किचनमध्ये चटका बसतो. जानकी आई ग करते आणि म्हणते, हे स्वप्न? जानकी स्वतःशीच म्हणते, नाही नाही, हे स्वप्न मी खरं होऊ देणार नाही. काही जरी झालं तरी हे चक्रव्यूह मी भेदून काढणारच. तिथे सुमित्रा आई येते आणि जानकी आईला म्हणते, आई तुम्हाला आवडतो ना तसा उपमा केलाय मी पटकन तुम्हाला वाढते. आणि सुमित्रा आई एक मेथीची जोडी आणि प्लेट घेऊन तिथून निघून जातात. जानकी म्हणते, आई काय करताय तुम्ही? जानकी आईची प्लेट घेऊन जाते आणि म्हणते, आई हे काय करताय तुम्ही? हे अजिबात तुम्ही करायचं नाही हां, माझं मी करते ते. सुमित्रा आई म्हणते, माझं मी बघेन काय करायचं ते. सुमित्रा आई म्हणतात, मला नाश्ता नकोय आणि मला तुझ्या हातचं पाणी सुद्धा प्यायचं नाही. परत जानकी म्हणते, आई तुम्ही नाश्ता करून घ्या बरं. आणि त्यावर सुमित्रा आई म्हणते, मी तुला आधीच सांगितलंय, तू मला आई म्हणायचं नाहीस, मी तुझी आई नाही.
तू माझी लेक नाहीस. जानकी डोळे पुसते आणि म्हणते, तुम्ही माझ्यावर चिडलाय ना? ठीक आहे, तुम्ही हवा तसा माझ्यावर राग काढा, पण अन्नावर राग काढू नका. खाऊन घ्या ना तुम्ही, तुम्हाला औषधं घ्यायची आहेत. त्यावर आई म्हणते, सांगितलं ना मी, मला तुझ्या हातचं काहीच नको म्हणून. अगं तू माझी सवत आणलीस ना घरात, तिची काळजी घे, तिला खायला प्यायला दे, माझं मी बघून घेईन. आणि त्यावर जानकी म्हणते, अहो आई पण. आणि तेवढ्यामध्ये लता येते आणि म्हणते, अगो बाई, असं म्हणते. आणि सुमित्रा आईच्या पुढंच बसते आणि म्हणते, मला सवत करून टाकलीस वाटतं, एवढा त्रास होतोय का तुला? होऊ दे मग, आता माझी सून तुझ्यासाठी काहीच करणार नाही. हे ऐकून जानकी लताबाईला म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही हे, आणि का असं वागताय? त्यावर लता म्हणते, ए तू मुकाट्यानं नाश्ता घेऊन ये चल, ती तिचं बघेन, तू तुझ्या खऱ्या सासूचं बघ. सुमित्रा आई रागाने उठते आणि जानकीला म्हणते, बघ. आणि आई तिथून निघून जातात. जानकी ती हातामध्ये नाश्त्याची प्लेट घेते आणि आईच्या मागे जाते आणि म्हणते, आई असं नका ना करू. त्यातच लताबाई तिचा हात धरतात आणि जानकीला म्हणते, अगं मला भूक लागली आहे, मला नाश्त्याला दे. आणि जानकीच्या हातातलीच प्लेट घेऊन खातात आणि म्हणतात, अरे वा. लताबाई एकच घास खातात आणि म्हणतात, अगं ग ग, काय ग हे, मिठाचा दुष्काळ आहे का घरात? जा मीठ घेऊन ये. बघत काय बसलीस, जा. जानकी मनात म्हणते, आई परत दुखवल्या गेल्यात, हे सगळं कसं थांबू मी? देवा काहीतरी मदत कर, काय करू मी? काहीच कळत नाहीये मला. आणि तेवढ्यामध्येच फोनची बेल वाजते. जानकी फोन उचलते आणि बोलते, कोण बोलतंय? आणि समोरून आवाज येतो, तुमचा शुभचिंतक. जानकी परत विचारते, कोण बोलतंय? आणि फोन करून काय मस्करी लावली आहे ही? बोलायचं असेल तर नीट बोला, नाही तर फोन ठेवते. आणि तिकडून आवाज येतो, फोन ठेवलास तर तुला तुझ्या प्रश्नाची उत्तरं कशी मिळतील जानकी? तारेवरची कसरत होतीये ना तुझी. आईची समजूत काढू की पार्वतीला घराबाहेर काढू? पण एक लक्षात घे, ती बाई पार्वती नाहीच आहे. जानकी परत विचारते, कोण बोलतंय? आणि कोण आहात तुम्ही? आणि तुम्हाला कसं माहिती पार्वती? आणि तुम्हाला माझा नंबर कोणी दिला? आणि मी तुमच्यावर विश्वास का ठेवायचा? तो माणूस म्हणतो, तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल जानकी. मदत करणाऱ्याकडून मदत घ्यायची असते, मदत करणाऱ्याचे हात कोणाचे आहेत ते बघायचं नसतं. त्यामुळे मी कोण आहे हे राहू द्या, ती बाई कोण आहे हे जाणून घ्या. तो माणूस म्हणतो, पण मदत फुकट नसेल, माहिती मी देईल, किंमत तुम्ही द्या. त्या बाईची सगळी कुंडली देईन मी तुम्हाला, ते पण फक्त 1 लाखात. जानकी म्हणते, 1 लाख? आणि त्यावर तो माणूस म्हणतो, अजून एक गोष्ट, ही गोष्ट फक्त आपल्यातच राहिली पाहिजे, नाहीतर ती बाई कायमचं तुमच्या घरात राहील. हॅलो हॅलो जानकी म्हणत असते आणि तो तिकडून माणूस फोन कट करतो. मैत्रिणी, तुम्हाला काय वाटतं, कोण असेल हा? खरंच जानकीचा शुभचिंतक आहे की ऐश्वर्याने पाठवलेले 1 लाख रुपयाची सोय आहे? मला नक्की सांगा. आणि जानकी मनात म्हणते, म्हणजे ही बाई पार्वती आई नाहीये? ऋषिकेश नानाच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो, अहो नाना, त्या बाई पार्वती आई आहे ते जितकं सिद्ध होत चाललंय ना, तितकाच आईचा राग वाढतोय जानकीवरचा. आणि तुम्ही आईला समजावून सांगा ना, जानकीवर चिडू नको आणि स्वतःही त्रास करून घेऊ नको. नाना म्हणतात, तुला काय वाटतंय, मी प्रयत्न केले नसतील? अरे ऋषिकेश, मी तिला सारखं समजवण्याचा प्रयत्न करतोय, पण ते ऐकूनच घ्यायला तयार नाहीये रे. काय करू? तिला आपल्या सगळ्यांचाच राग येतोय आणि सगळ्यात जास्त त्या पार्वतीचा. ऋषिकेश म्हणतो, आणि ती पार्वती आईचा राग जानकीवर काढतीये. नाना म्हणतात, मी तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. आणि तेवढ्यामध्ये सुमित्रा आई येते आणि म्हणते, काय समजवणार आहात? ऋषिकेश आई आई म्हणत उभा राहतो आणि सुमित्रा आई म्हणते, मला कोणीही काहीही समजून सांगण्याची गरज नाहीये. ऋषिकेश सुमित्रा आईच्या पायाजवळ बसतो आणि म्हणतो, आई अगं असं काय करतेस? आणि त्यावर सुमित्रा आई म्हणतात, आई? आई नाही रे, सावत्र आई. कारण तुझ्या खऱ्या आईला, सख्या आईला तुझी लाडकी बायको घरामध्ये घेऊन आली आहे ना, मग आता या सावत्र आईची कशाला रे काळजी करतोस? तुझ्या खऱ्या आईकडे लक्ष दे. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, आई नको ना असं बोलू. नाना म्हणतात, अगं सुमित्रा, असं काय करतेस? डोक्यात राग घालून काय उपयोग आहे का? त्या पार्वतीकडे ती पार्वती असल्याचे सगळे खुणा आणि पुरावे आहेत ना? आणि त्यावर सुमित्रा आई जागची उठते आणि नानाच्या बाजूला येऊन बसते आणि म्हणते, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. ती बाई सगळ्या खुणा, सगळे पुरावे यापूर्वी घेऊन आलीच नाही, आता बरोबर आली. आता माझं काय काम? मी आडगळीच्या खोलीत जाऊन बसते, तिथंच माझं काम. तसंही त्या बाईने आल्या आल्या हक्क गाजवायला सुरुवात केली आहे. आणि तुमची लाडकी सून सगळं तिचं ऐकते आणि तिला पाठीशी घालते. तीच कशाला, तुम्ही दोघं सुद्धा पार्वती 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 आई करत तिच्या पाठीशी उभे आहात. आता माझी गरजच काय? हल्ली तर तुमच्या तोंडून सुमित्रा अशी हाक सुद्धा मला ऐकू येत नाही. म्हणूनच म्हणते, आता तुमची पहिली बायको आली आहे ना, मग आता या दुसऱ्या बायकोची गरजच काय? ऋषिकेश आईचा हात धरतो आणि आई म्हणते, माझी समजूत काढू नकोस हां तू ऋषिकेश. एक सांगते, जोपर्यंत ती बाई या घरात आहे ना, तोपर्यंत मला चैन पाडणार नाही.
आणि तेवढ्यामध्ये लताचा आवाज येतो, अरे ऋषिकेश बाळा, जरा इथे येतोस का? आई ऋषिकेशकडे पाहते आणि म्हणते, बाळा जा. आई हाक मारतीये, दुडू दुडू धावत जा. आई असं म्हणते आणि रूमच्या बाहेर निघून जाते. जानकी तिच्या रूममध्ये येते आणि मनाशी म्हणते, कोण होता हा माणूस आणि त्याने मला का फोन केला? ज्या अर्थी तो पार्वतीबाईबद्दल बोलत होता त्या अर्थी त्याला घरातलं सगळं माहिती आहे. ही व्यक्ती कोणी ओळखीची आहे का? आणि ह्याला खरंच माहिती आहे का? आणि जानकी कपाट उघडून पाहते. कपाटामध्ये काही पैशाचे बंडल्स असतात आणि ती हातामध्ये घेते. आणि जानकी स्वतःशीच म्हणते, त्याला जर खरं काय खोटं काय माहिती असेल तर सगळं काय करू? त्याला पैसे देऊ की नको? असं म्हणते आणि कपाटामध्ये पैसे ठेवून देते आणि परत म्हणते, नाही, मागच्या वेळी जसं मी केलं तसं यावेळी करणार नाही. मी ऋषिकेशला यावेळी सगळं सांगणार आहे. त्यांना विश्वासात घेऊन सगळं सांगायला हवं. बाल्कनीमध्ये ऋषिकेश लताचे पाय चेपून देत असतो आणि लता म्हणते, किती छान वाटतं लेकरू जेव्हा अशी सेवा करतं तेव्हा. इतकी वर्ष मी पायपीट करत होते ना, आता तू पाय चेपलेस ना, सगळं दुःख गेलं बघ. ऋषिकेश म्हणतो, बरं वाटतंय ना तुम्हाला? आणि त्यावर लता म्हणते, नाही. ऋषिकेश पाय चेपायचा थांबतो आणि तिच्याकडे पाहतो आणि लता म्हणते, असं आवाजावं बोलशील तर कसं बरं वाटेल रे? आईशी हक्काने अरेतुरे करून बोलायचं असतं. ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे आई. आणि त्यावर लता म्हणते, बरं माझं एक काम करशील का? ऋषिकेश म्हणतो, हो करेल ना, सांग. त्यावर लता म्हणते, जरा देवळात जाऊन येशील? ऋषिकेश प्रश्नार्थी म्हणतो, देवळात? आणि त्यावर लता म्हणते, हो. ते काय आहे ना, मी देवाला नवस बोलले होते, मी जेव्हा या घरात परत जाईल ना तेव्हा महादेवाच्या मंदिरात जाऊन अभिषेक करेल म्हणून. माझे जरा गुडघे दुखत आहेत, तेव्हा तू जाऊन येशील का रे? ऋषिकेश म्हणतो, पण तुझा नवस मी फेटा तर चालेल? आणि त्यावर लता म्हणते, असं म्हणतात, पोराने केलेलं आईवडिलांना लाभतं आणि आईवडिलांचं मुलाला. जाशील ना रे? आणि त्यावर ऋषिकेश हो म्हणतो आणि लता म्हणते, मग आत्ताच जा, नवस फेडायला विलंब नको. ऋषिकेश म्हणतो, आत्ता? त्यावर लता म्हणते, हो. ऋषिकेश बाहेर जाणार तोच जानकी आवाज देते आणि त्याला थांबवते आणि म्हणते, मला तुमच्याशी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचे. आणि लता म्हणते, आता नाही, तो खूप महत्त्वाच्या कामाला जातोय, तू मध्ये विघ्न आणू नकोस. लता म्हणते, अगं थोरली सून आहेस ना ह्या घरची, इतकंही कळत नाही? बाहेर जाणाऱ्या माणसाला असं विचारत नसतात. लता ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश तू जा रे, उशीर करू नकोस. जानकी म्हणते, हो पण. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, आलोच. जानकी लताला म्हणते, तुम्ही तरी सांगा ते कुठे गेलेत, माझं फार महत्त्वाचं काम आहे. आणि त्यावर लता म्हणते, तो पण चांगल्या कामालाच गेलाय. आजी आईच्या रूममध्ये येते आणि म्हणते, रामकृष्ण हरी. आणि आई म्हणते, जपून जपून जपून. आजी म्हणते, मला आधार द्यायला तुझा तरी हात आहे बाई, पण तुझा आधार जानकीने या घरातून काढून घेतला. या घरात काय काय चालतं हे तुला माहिती आहे का? काय पाय चेपून देतात, आलं घालून चहा काय बनवतात, जायफळ काय खिसतात, काय काय चेपून देतात, जशी काय ओली बाळंतीणच घरात आली आहे. आता फक्त बाजेवर झोपून धुरी द्या म्हणावं. आम्ही नाही, मी गुंडा अजिबात नाही. तिच्यासमोर पदर खोचून मुजरा करून उभी असते ती कोण? तुझी लाडकी जानकी. दिवसातून 8 वेळा तिच्या नावाचा जप करत होतीस ना? बघ तिने काय फळ दिलं तिच्या वागण्याचं बघ. आणि त्यावर सुमित्रा आई रडत रडत म्हणते, पुरे ग आई पुरे. तुझं काय मिठा घर आहे का? नाही म्हणजे जखमावर मलम चोळण्याच्या ऐवजी मीठच घालतीयस. आणि आजी म्हणते, मी कशाला मीठ घालेल ग? आजी रडण्याची ॲक्टिंग करतात आणि म्हणतात, तू अशी एकटी आहेस ना, मला खरंच खूप वाईट वाटतं. आणि त्यावर सुमित्रा आई म्हणतात, मी एकटी कुठे, तू आहेस ना माझ्याबरोबर. हे ऐकून आजी म्हणते, हो मी आहेच आणि मरेपर्यंत मी तुझ्या बाजूने राहणार आहे. आजी म्हणते, माझ्यानंतर मी तुझाही विचार करून ठेवलाय. सुमित्रा आई म्हणते, म्हणजे? त्या जानकीने काय दिवे लावले ते बघितलंस ना? आणि तेवढ्यामध्ये लाईट बंद होतात आणि आजी म्हणते, बघ, त्या जानकीचं नाव घेतलं आणि दिवे बंद झाले. सगळीकडे अंधार. पनवती कुठली? आणि जानकी गुलाबदादाला हाका मारत बाहेर येते. जानकी बाहेर येते आणि म्हणते, गुलाबदादा ऐन कामाच्या वेळी गायब असतात. आणि जानकी म्हणते, मलाच फ्यूज तर काय ते बघावं लागेल. आणि जानकी तिथं पोहोचते आणि पाहते तर फ्यूज काढलेला असतो. जानकी म्हणते, फ्यूज कोणी काढला? आणि तेवढ्यामध्ये तिच्या तोंडावर बॅटरी चमकते. तोच तिच्या हातातली कॅन्डल खाली पडते आणि जानकी ओरडते, कोण आहे तिथे? काय प्रकार आहे हा? जानकी म्हणते, कोण आहेस तू? आणि समोरून आवाज येतो, मी तुमचा शुभचिंतक.
उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी त्या माणसाला म्हणते, मी कशावरून तुमच्यावर विश्वास ठेवायचा? आणि तो माणूस म्हणतो, ठीक आहे, मी तुम्हाला एक हिंट देतो. त्या बाईचं नाव आहे लता. आणि हॉलमध्ये जानकी म्हणते, लताबाई. आणि लगेच ही लताबाई मागे वळून पाहते आणि म्हणते, जानकी तिला विचारते, तुमचं नाव लताबाई आहे का? आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला ते मला सांगा. अशीच फुलं आणि नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्याच्या भागात.